विश्वशांती केंद्र माईर्स MIT पुणेतर्फे पूर्ण ब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागाक्का कराड यांच्या 11व्या पुण्यस्मरण स्मृती दिनाचे औचित्य साधून समाजासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या थोर तपस्विनी कुलीन पंचकन्यांना पूर्ण ब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागाक्का कराड समर्पित जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे। या पंचकन्यांमध्ये पुण्यातील थोर समाजसेविका श्रीमती मेधा सुरेश घैसास, अयोध्या येथील श्री रामायण धाम आश्रमाच्या माध्यमातून समाज प्रबोधन व ज्ञानविज्ञान अध्यात्माचा प्रसार करणाऱ्या विदुषी दिदीमा मंदाकिनी श्रीराम किंकर, ज्येष्ठ प्रवचनकार व कीर्तनकार हरिभक्तीपरायण सौ भगवतीताई सातारकर दांडेकर, थोर समाजसेविका श्रीमती मीरा महार्जन आणि थोर निष्ठावंत वारकरी व कवयित्री श्रीमती विजयाबाई गोविंद कदम यांचा समावेश आहे। सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, स्मृतिपदक, रोख 21,000 रुपये असं या पुरस्कारांचं स्वरूप आहे। हा पुरस्कार वितरण 16-3 जून रोजी दुपारी 12:30 वाजता रामेश्वर रुई येथे होणार आहे। या समारंभासाठी जगप्रसिद्ध संगणक तज्ज्ञ डॉक्टर विजय भटकर हे विशेष सन्माननीय पाहुणे असतील। अध्यक्षस्थानी MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड असतील। तसेच माईर्स MITचे कार्याध्यक्ष राहुल कराड हेही उपस्थित राहणार आहेत। पूर्ण ब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागाक्का कराड या भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञानाचे मूर्तिमंत प्रतीक, तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज आणि समचरण पांडुरंगाच्या सेवेत अत्यंत श्रद्धा, निष्ठा व भक्तिमय असे व्रतस्थ आणि समर्पित जीवन जगल्या। त्यांच्या कार्यापासून सर्वांनी प्रेरणा घ्यावी हा या पुरस्कार देण्यामागचा उद्देश आहे। यानिमित्त संपूर्ण भारतात मानवतीर्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूर येथील रामेश्वर रुई येथील श्री संत गोपाळबुवा महाराज मंदिराचे पुनर्निर्माण, भगवान महादेवाच्या शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण सोहळा व पूर्ण ब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागाक्का कराड समाधी मंदिराचा उद्घाटन सोहळाही आयोजित करण्यात आला आहे। विश्वशांती केंद्र आळंदी, माईर्स MIT पुणे यांच्यातर्फे पूर्ण ब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती प्रयागाक्का कराड समर्पित जीवनगौरव पुरस्कार यंदा घोषित झालेले आहेत की त्यांना आपण पंचकन्या की ज्यांनी समाजामध्ये अतिशय चांगलं डेडिकेशननी एका ध्येयाने काम केलेलं आहे, एका समाजाची सेवा केलेली आहे, अशा 5 महिलांचा आपण सत्कार करतो। यावर्षीच्या ज्या म्हणजे पुरस्कार विजेत्या आहेत त्या श्रीमती मेधा घैसास आहेत, डॉक्टर मंदाकिनी श्रीराम या किंकर ह्या आहेत, या वाराणसीच्या आहेत। नंतर कीर्तनकार हरिभक्त परायण सौ भागवतीताई दांडेकर या बाबा महाराज सातारकरांच्या कन्या आहेत। समाजसेविका श्रीमती मीरा महार्जन या नेपाळच्या आहेत व वारकरी श्रीमती विजयाबाई गोविंद कदम या मराठवाड्यातील आहेत। या 5 महिलांचा सत्कार आम्ही या पुरस्काराने यंदा रामेश्वरला 3 जून 2024 रोजी दुपारी 12:30ला हा इथं संपन्न होत आहे। या कार्यक्रमासाठी डॉक्टर विजय भटकर हे प्रमुख पाहुणे आहेत, डॉक्टर विश्वनाथ कराड अध्यक्ष विश्वशांती केंद्र हे हजर राहणार आहेत। याबरोबरच त्या पंचक्रोशीतील हरिभक्त परायण दिवेगावकर महाराज, हरिभक्त परायण दिवेगावकर महाराज, हरिहर महाराज दिवेगावकर आणि इतर काही नामवंत समाजसेवक लोक या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत। मला वाटतं हा कार्यक्रम अक्कांचं जे आमचं एक वेगळा त्याग होता त्या प्रकारचं जीवन, त्यागमय जीवन, समर्पित जीवन एखाद्या क्षेत्राला, मग वैद्यकीय क्षेत्राला असो, अध्यात्माच्या क्षेत्राला असो, कीर्तनाच्या क्षेत्रामध्ये असो, अशा प्रकारचं ज्यांनी म्हणजे आयुष्य व्यतीत केलेलं आहे अशा ह्या 5 महिलांचा सत्कार आपण करतो आहे। हे 10वं वर्ष आहे। प्रत्येक वर्षी 5 महिलांचा आम्ही सत्कार करतो। मला वाटतं 10 वर्षामध्ये बऱ्याच महिलांनी की ज्यांनी, आपल्याला माहिती महिलांचं कार्य मोठं असतं नाही, परंतु आपल्या समाजामध्ये त्याची योग्य ती दखल घेतली जात नाही। अशा या पुरस्कारामधून लोकांच्या पुढे एक वेगळा आदर्श निर्माण करावा, लोकांना आणखीन याच्यातून एक इन्स्पिरेशन मिळावं, प्रेरणा मिळावी या हेतूने हे पुरस्कार आम्ही देत आलेलो आहोत। या पुरस्कारामध्ये आम्ही रोख रुपये 21,000 देतो, सन्मानपत्र देतो, स्मृतिचिन्ह देतो आणि स्मृतिपदक देतो। अशा प्रकारचं या पुरस्काराचं स्वरूप आहे। अमाऊंट मोठी नाही आहे, याच्यामागची भावना मोठी आहे आणि ॲप्रिसिएशन, पब्लिक ॲप्रिसिएशन ऑफ दोज 5 लेडीज म्हणजे ज्यांनी कार्य केलेलं आहे अशा महिलांचं पब्लिक ॲप्रिसिएशन, ज्यांना आपण पब्लिक ॲप्रिसिएशन म्हणजे ज्याला सामाजिक
सत्कार किंवा सामाजिक ॲक्नॉलेजमेंट देणं ही याच्या पाठीमागची भूमिका आहे. आणि मला वाटतं अशा प्रकारचे 4-5 कार्यक्रम MITच्या विश्वशांती केंद्राच्या या दोन्ही विद्यापीठांच्या माध्यमातून MIT WP असो, MIT ADT विद्यापीठ असो, म्हणजे यांच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या वेळी हे संपन्न होत असतात.